मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशा ना 3 प्रकारच्या बायका, होय मित्रांनो, अशा ना 3 प्रकारच्या बायका ज्यांच्या अंगामध्ये ना जी खाज असते ना, खाज, तर ती खाज ना त्यांच्या अंगामध्ये खूपच जास्त त्यांच्या अंगामध्ये असते. म्हणजे त्या बायकांना ना पुरुष त्यांना हवा असतो, ते म्हणजे पुरुषासाठी ना तडफडत असतात. त्यांना ना पुरुषाच्या उसाचा ज्यूस त्यांना प्यायचा असतो, पण त्यांना ना पुरुषाच्या उसाचा ज्यूस त्यांना पियायला भेटत नाही. आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल, कारण मित्रांनो इथे मी तुम्हाला ना कोड लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो. मी तुम्हाला डायरेक्ट असं ओपनमध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो अशा बायका ज्यांच्यामध्ये खाज असते, ज्यांच्यामध्ये ठळक असते, तर मित्रांनो अशा बायकांबद्दल ना मी तुम्हाला आता सर्व A to Z सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो विशेष म्हणजे काय सांगू की मित्रांनो तुम्ही जर त्या बायकांवरती ना ट्राय केलात ना, तर त्या बायका लगेचच्या लगेच तुम्हाला पटू शकतात. कारण त्या बायकांना ना पुरुषाची गरज त्यांना खूपच जास्त त्यांना असते मित्रांनो. आणि जर म्हणजे एखादा पुरुष ना थोडंसं जरी त्याने ट्राय केलं तरी ती बाई ना स्वतःहून त्या पुरुषाला भाव देते मित्रांनो. कारण तिला पुरुषासोबत ना संबंध बनवायची इच्छा तिला असते मित्रांनो. तर मित्रांनो त्या बायकांबद्दल ना आता मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा ज्या पहिल्या बायका आहेत, तर त्या पहिल्या बायका ना अशा आहेत मित्रांनो की मित्रांनो अशा बायका ज्या बायकांचा नवरा बाहेर गावी तो राहतो, म्हणजे त्यांचा नवरा ना त्यांच्यासोबत राहत नाही. आता बघा मित्रांनो तुम्ही ना अशा पण जोडप्याला तुम्ही बघितलं असशीला की मित्रांनो बायको ना म्हणजे लांब राहते आणि नवरा पण ना लांब राहतो. म्हणजे मित्रांनो त्या बाईचा नवरा ना आपल्या म्हणजे नोकरीमुळे किंवा आपल्या व्यवसायामुळे तो म्हणजे बाहेरगावी राहतो. म्हणजे त्याची नोकरी किंवा त्याचा व्यवसाय एखाद्या बाहेर कोणत्या तरी शहरामध्ये त्याची नोकरी आहे किंवा त्याचा व्यवसाय आहे. आणि म्हणजे त्या नोकरीमुळे त्या व्यवसायामुळे त्याला त्या बाहेरगावी त्याला राहावं लागतं. आणि मित्रांनो अशामुळे ना ते दोघं एकत्र राहत नाही. ते दोघं फक्त ना म्हणजे मित्रांनो एका वर्षातून एकदा किंवा दोनदा ते दोघं एकत्र येतात. म्हणजे मित्रांनो अशा जोडप्याला तुम्ही बघितलं असशीला. सो मित्रांनो अशा बायकांना ज्यांचा नवरा बाहेर गावी राहतो, तर मित्रांनो त्या पण बायकांमध्ये ना जी खाज असते ना तर ती जास्त असते. कारण मित्रांनो त्याचं पण एक कारण आहे. कारण बाईला ना संबंध बनवायची तिला म्हणजे हौस असते. प्रत्येक बाईला वाटतं की मी ना दररोज संबंध बनवावे. कारण बायकांच्या अंगामध्ये ना जे हार्मोन्स असतात, तर ते हार्मोन्स ना रोजच्या रोज म्हणजे त्यांची उथलपुथल होत असते. आणि मित्रांनो त्यामुळे ना बाईची म्हणजे जी आग आहे ना तर ती बुजत नाही. आणि मित्रांनो तिचा नवरा तिच्यासोबत नसल्यामुळे ती म्हणजे आग ना खूप जास्त म्हणजे पेट घेते. त्या आगीचा वणवा होतो आणि तो वणवा ना त्या बाईला सहन होत नाही. आणि मित्रांनो त्याच्यामुळे ती बाई ना आपल्या नवऱ्याच्या न कळत कोणत्या तरी परपुरुषाच्या शोधामध्ये असते. आणि ती कोणत्या तरी परपुरुषासोबत ती संबंध बनवण्यासाठी ती तडफडत असते. कारण तिला तो वणवा ना शांत करायचा असतो मित्रांनो. तर मित्रांनो ही ना पहिली मित्रांनो बाई आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या बायका आहेत, तर त्या दुसऱ्या बायका ना अशा आहेत मित्रांनो की मित्रांनो कमी वयामध्ये विधवा झालेल्या बायका किंवा कमी वयामध्ये घटस्फोट झालेल्या बायका. काय बोललो मी? कमी वयामध्ये विधवा झालेल्या बायका किंवा कमी वयामध्ये घटस्फोट झालेल्या बायका. आता मित्रांनो बघा तुम्ही ना असं पण बघितलं असशीला की मित्रांनो म्हणजे लग्नाला 2-4 वर्ष झाले किंवा लग्नाला 5-1 वर्ष झाले आणि म्हणजे तिचा नवरा ना कोणत्या कारणाने मेला किंवा म्हणजे तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत ना घटस्फोट घेतला. अशा पण बायकांना ना तुम्ही बघितलं असशीला. सो मित्रांनो त्यांच्याकडे ना त्यांचा नवरा नसतो आणि म्हणजे त्यांची जी आग आहे ना ती शांत करायला त्यांच्याकडे कुणीच नसतं. आणि त्यामुळे पण ना अशा बायका ज्या बायका ना कमी वयामध्ये ऐन तारुण्यामध्ये त्या विधवा झाल्या, त्या घटस्फोटीत झाल्या, तर मित्रांनो अशा पण बायकांना त्यांच्या अंगामध्ये खाज असते. आणि ती खाज मिटवण्यासाठी ना त्या बायका कोणत्या पण थराला जायला त्या तयार असतात मित्रांनो. तर मित्रांनो ही
ना दुसरी बाई आहे. आता त्याच्यानंतर ज्या तिसऱ्या बायका आहेत तर त्या तिसऱ्या बायकांना अशा आहेत मित्रांनो की मित्रांनो वय तर झालं पण लग्न नाही झालं. काय बोललो मी? वय तर झालं पण लग्न नाही झालं. आता बघा मित्रांनो अशा काही बायका तुम्ही बघतला असशीला की ज्या बायकांचं वय ना 30च्या पुढे असतं. म्हणजे त्या बायकांचं वय ना 32, 35 किंवा कधी कधी 40 पण असतं. पण त्यांचं लग्न ना अजूनपर्यंत झालेलं नसतं. म्हणजे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असू शकतं. जसं ती बाई ना दिसायला सुंदर नाही आहे किंवा ती बाई ना आपल्या म्हणजे करिअरकडे तिचा फोकस होता. असं काय पण कारण ना त्याच्या पाठीमागे असू शकतं. पण मित्रांनो जे शरीर आहे ना तर ते शरीर आपलं काम करतं. म्हणजे मित्रांनो तिशीनंतर ना बायकांचे हार्मोन्स एकदम पीक लेवलला असतात आणि म्हणजे त्या वयामध्ये तिच्याकडे कोणीच पार्टनर तिच्याकडे नसल्यामुळे तिला ना तो वनवा ती लागलेली आग ना तिला विझवायची असते. आणि त्यामुळे ना ज्या बायकांचं वय झालं पण लग्न नाही झालं तर अशा बायकांमध्ये पण ना जास्त खाज असते. अशा पण बायकांना पुरुषांच्या शोधामध्ये त्या असतात मित्रांनो. आणि जर अशा बायकांवरती तुम्ही जर ट्राय मारलात ना तर त्या बायका लवकरात लवकर सेट होतात मित्रांनो. असा माझा अनुभव आहे. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.